सर, ओमिक्रॉनवर जाणारे आपले यान तयार आहे. विश्वनाथ सर ठरल्या वेळी निघू शकतात. ठीक आहे. विश्वाशी मला काही बोलायचे आहे. त्याला पाठव. असे आदेश देत विवेक आपल्या कामात व्यस्त झाले. काही वेळाने विश्वनाथ तेथे पोहोचतो. आपण मला बोलवले सर? विश्वा, ये. मला काही बोलायचे होते महत्त्वाचे. त्यांनी खुर्ची समोर करून त्याला बसायला सांगितले. विश्वा बसतो आणि त्यांच्याकडे आता निघायच्या या वेळी त्यांना काय बोलायचे आहे अशा प्रश्नातील नजरेने त्यांच्याकडे बघू लागतो. ते खूप विचार करून पुढे बोलतात. विश्वा, मी कधीच तुला आपल्याहून परक समजलो नाही. उलट तुला माझ्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. तुझ्या हट्टापायी मी या कामगिरीवर तुला पाठवायला तयार झालो. आणि मलाही बहुतेक हे एक मार्के तिकीट असणार आहे. ओमिक्रॉनवर जीवन जगणाऱ्या उपयुक्त गोष्टी आहेत की नाही, तिथे काय आहे, आपण नीट काहीच प्रमाण करू शकलो नाही आहोत. खरं म्हणजे असे तुलाच काय, कोणालाही तिथे पाठवणे खूप धोक्याचे आहे. तुझ्यासोबत आम्ही प्राणवायूचे जास्तीचे सिलेंडर पाठवत आहोत, ज्याने तुला तिथे 1 आठवडा तरी घालवता येईल. पृथ्वीपासून 11 प्रकाशवर्ष लांब आहे हा तारा. तुला बाकी सर्व काही माहीतच आहे. तू जाण्याअगोदर चांगला अभ्यास केला असशील, मी अशी आशा करतो. नाही सर, मला माफ करा. मी या अभिनयावर जायला तयार झालो त्यामागचे वेगळे कारण आहे. आई-बाबा जाऊन 2 वर्ष झालेत, पण अजूनही त्यांच्याशिवाय रात्री झोप लागत नाही. बाकी कोणाकडे बघून जगावे असे कोणी नाही. जसे तुम्ही म्हणालात, होऊ शकते हे माझ्यासाठी एक मार्ग तिकीट आहे आणि मी तिथून परत नाही येऊ शकणार. पण त्याने मला काहीच फरक पडणार नाही सर. दुसरे कोणी आपल्या परिवाराला सोडून जाईल, त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून. माझे इथे वाट पाहणारे कोणी नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. काळजी करू नको? अरे, तू माझ्या मुला, विवेक हळवे होत म्हणाले. मला माफ करा सर, मुलासारखा आहे ना, नका जास्ती अपेक्षा ठेवू. विश्वनाथ ठाम होता आपल्या बोलण्यात. विवेक जरा नाराज झाले त्यांच्या या बोलण्याने. मग काही विचार करत म्हणाला, ठीक आहे, मी अभियानाचा प्रमुख म्हणून तुला सांगतोय, हे मिशन यशस्वी व्हायला हवे. अजून नासाला सुद्धा माहिती नाही आहे की आपण तुला आता नवीन शोधलेल्या ताऱ्यावर म्हणजे ओमिक्रॉनवर पाठवतोय. आतापर्यंत अंतरिक्ष अभियानातले हे खूप महत्त्वाचे अभियान आहे. पहिल्यांदा कोणी या एका तारावर जाणार आहे. विश्वा आपली मान हलवत उभा राहतो आणि म्हणतो, मला अभिमान आहे सर या गोष्टीचा. मी तुम्हाला निराश नाही करणार. मी परत येईल ती खुशखबर घेऊन. आपल्या नावाप्रमाणेच या विश्वाला काय, तर या ओमिक्रॉनवर विजय मिळवून काम फत्ते करून ये. विवेकानंद त्याला निघण्या अगोदरचे थोडेसे शेवटचे गळे भेटतो. दोघांची डोळे नकळत पाणावतात. विश्वा त्यांना सलामी देऊन तिथून निघून जातो. तो आपल्या यानकडे वळतो. त्याचा पूर्ण तपशील करून घेतो. सर्व काही व्यवस्थित आहे की नाही याची स्वतः खात्री करून घेतो. थोड्याच वेळात यानची वेळ आली असते. जेव्हा यानाला भरारी घ्यायची असते, विश्वनाथ आपल्या स्पेस सूट घालून तयार असतो. त्याने आपली जागा घेतली असते. सर्व पहिली ताऱ्यावर घेणाऱ्या यानाची भरारी घ्यायला बघायला स्पेस सेंटरवर तयार असतात आणि गिनती सुरू होते. 10, 9, 8, 3, 2, 1, 0. एका झटक्यात सोबत ते यान विश्वाला घेऊन निघते. सर्वांच्या काळजात तीर सोडून विश्वा यानात बेफिकर बसला असतो. पहिली वेळ होती त्याची अंतरिक्षात जाण्याची, आणि तेही एकटा. डेअरिंग लागते, पण विश्वा काही कमी नव्हता. आजूबाजूला काय दिसते म्हणून डोकावून बघू लागला तर अंधारच अंधार. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पडलोय हे त्याच्या लक्षात आले. आता हे अंधार काय बघत राहायचे म्हणून त्याने झोप काढून घ्यावी असे ठरवले. म्हणून तो डोळे बंद करतो. आपले सारे आयुष्य त्याच्या डोळ्यात पडून सरळ निघून गेले. 2 वर्षापूर्वी आईबाबा एका कार ॲक्सिडेंटमध्ये वारले. विश्वा तेव्हा ट्रेनिंगला हैदराबादला होता. त्याला ट्रेनिंग सोडून त्याच्या आईवडिलांचे अंतिम दर्शनही घेता आले नव्हते. तेव्हापासून रोज स्वप्नात आईबाबांना बघायचा. तो जणू कामगिरीवर त्यांना शोधायलाच निघाला होता.
ओमिक्रॉन कसे असेल, काय असेल, जगू शकू की नाही, वापस जाता येईल की नाही, या सर्व प्रश्नांची त्याला जणू काही फिकीरच नव्हती. एक थ्रिल म्हणून, अनुभवायला मिळेल म्हणून, म्हणून तो तयार झाला होता. त्याचे वय जास्त नव्हते. 25 वर्ष वय होते. त्यामुळेच अल्लडपणा काही अजून पूर्ण गेला नव्हता. काही करून दाखवण्याची इच्छा मात्र होती. विश्वा, स्टेटस काय आहे? कॉपी विश्वा, तू ऐकू शकतोस का? आम्हाला स्टेटस काय आहे? सेंटरवरून आलेले आवाज आणि त्यांची तंत्रीत तुटते. Y38-9. कॉपी सर, सर्व काही ठीक चालले आहे. या निर्धारित गतीने व्यवस्थित चालले आहे. विश्वा जरा पाय मोकळे करावे म्हणून आपल्या जागेवरून उठतो. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे तो यानात उडूच लागतो. अशा बऱ्याच काही क्षणानंतर त्याचे यान वर येऊन पोहोचते. विश्वाची छाती गर्वाने फुलून जाते. जसा तो यानातून बाहेर पडू लागतो, त्याच्या कानात लोकांचे ओरडणे ऐकू येऊ लागते. विश्वा, विश्वा, विश्वा. एका ताऱ्यावरचा नर तो पहिला माणूस होणार होता. मेल्यानंतर लोक तारा होतात असे त्याने ऐकले होते. आज तो एका ताऱ्याची सैर करणार होता. तो क्षण आपल्या आठवणीत रुजू करत त्याने पहिले पाऊल ठेवले. त्याला आश्चर्य वाटले. पृथ्वीसारखेच आपले वजन जाणवू लागले. चला, फेरफटका तर मारता येईल असा विचार करत त्याने दुसरे पाऊल ठेवले. पहिली नजर चौकार ठेवतो आणि त्याला एका मिनिटात शंका येऊन जाते. नक्की आपण ओमिक्रॉनवर आलोय की वापस पृथ्वीवर आलोय? सगळीकडे पहाड, अवकाश, हिरवळ असते. पण माती मात्र वेगळी असते. काळी, चमकदार. आजूबाजूला मातीचे खडकाचे नमुने तो गोळा करतो. पृथ्वीवर नेऊन त्याला संशोधन करण्यात मदत होईल असा विचार असतो. तोंडावर मास्क आणि पाठीवर प्राणवायूचे सिलेंडर असल्यामुळे जरा वाकणे कठीण जाते. फेरफटका मारत मारत आपल्या यानापासून बराच लांब निघून जातो. त्याला तिथे एक तळेसारखे लँडस्केप दिसते. कोणते द्रव्य आहे ते तपासायला तो तिथे द्रव्य आणण्यासाठी बॉटलमध्ये भरत असतो. तो वाकून बॉटल भरत असतो. तितक्यात त्याला त्या द्रव्यात काही हलताना दिसल्याचा भास होतो. तो सावध होतो. इथे काहीही असू शकते याची जाणीव त्याला होते. जलपरी दिसल्यासारखे वाटते. उत्सुक होऊन तो मागे मागे जाऊ लागतो. थोड्या वेळाने तिचंही लक्ष त्याच्याकडे जाते. ती त्या द्रव्यातच एक उंच उडी मारून त्याला दर्शन देते. तिला बघून जणू विश्वाचा विश्वास थांबतो. लांब सडक, सोनेरी केस, सोनेरी अंग. त्या क्षणात त्याला तिला आपल्या ताब्यात घेण्याचा मोह होतो. तो तिच्या मागे पळत जातो. बरेच प्रयत्न करून तो तिला पकडून बाहेर काढतो. तिला तिथे बांधून ठेवून तो मनात विचार करतो. इथे अजूनही अशा जलपऱ्या असू शकते. तो अजून शोधू लागतो. या धावपळीत त्याला वेळेचे भान राहत नाही. त्याच्या सिलेंडरमधील प्राणवायू संपत होता. त्याच्या हातातले बांधलेले प्राणवायूचे सिलेंडर घड्याळ वाजू लागते. ते बघून त्याच्या लक्षात येते की सिलेंडर लवकरच संपणार आहे आणि त्याला ते बदलावे लागेल. आपल्या यानापासून तो बराच लांब आला असतो. त्यामुळे तो पटकन परत निघू लागतो. तो अर्ध्या तासात अर्ध्या रस्त्यात पोहोचायला असतो तेव्हा त्याचे सिलेंडर संपते. प्राणवायूचा स्रोत संपल्यामुळे त्याला त्रास होऊ लागतो. हळूहळू चालणे कठीण होऊन जाते. त्याचे शरीर त्याची साथ सोडू लागते. तिथेच तो पडतो. न राहून शेवटी तो आपल्या तोंडावरचे मास्क काढून मोठमोठ्याने खोकलू लागतो. त्याच्या आश्चर्याने तो अजूनही जिवंत असतो. त्याच्या आनंदाचा पारा राहत नाही. तो लगेच ते सर्व जड सिलेंडर, मास्क, कॉम्प्यूट, कपडे सर्व काढून टाकतो. हवेत मोकळा श्वास घेतो. वा, म्हणजे इथल्या वातावरणात सुद्धा प्राणवायू असला पाहिजे. तो स्वतःची पुटपुटतो. म्हणजे इथे मनुष्य जगू शकतो. पण खाण्यापिण्याचे काय? त्याला ती जलपरी आठवते. जलपरी आहे म्हणजे मासेही असतील. स्वतःशी विचार करतो. परत त्या तळापाशी जायला निघतो. तेथे पोहोचल्यावर तो त्या ठिकाणी बघायला जातो. तिथे त्यांनी जलपरीला बांधून ठेवले होते. तिथे तो जाऊन बघतो तर जलपरीच नसते. त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तिथे तो एक तरुणी असते. आपल्या डोळ्यावरचा त्याला विश्वासच बसत नाही.
तो डोळे मोठे करून तिला बघत असतो. ते सोनेरी केस आणि तेच टपोरी मत्स्य सारखे डोळे, तिचे चमकणारे अंग. ती त्याला काही म्हणू लागते, खुणावत असते. पण त्याला काही तिची भाषा कळत नाही. मग तो तिला आपल्या जवळचा एक अनुवाद करणारे यंत्र कानाला लावून देतो आणि तसेच यंत्र स्वतःही लावतो. काही वेळ ते दोन्ही यंत्र स्वतःचा प्रोग्राम करतात आणि मग त्याच्या हातावरच्या घड्याळीवर एक लाईट जळतो, ज्याने त्याला कळते की यंत्राचे एकमेकांशी प्रोग्राम यशस्वी झाले आहे. आता तुझे काही बोललेले ते तिच्या कानाला लावलेले यंत्र तिच्या भाषेत अनुवाद करून तिला ऐकवेल आणि तिचे बोललेले विश्वाच्या कानातले यंत्र त्याच्या भाषेत अनुवाद करून देईल. विश्वा तिला विचारतो, तुझे नाव काय आहे? तुहिरा. ती कळकळत सांगते, तू इथे कशी आलीस? तू इथेच राहतेस का? आधी मला सोडव, मग मी सर्व प्रश्नाचे उत्तर देईन. तिचे ते बोलणे ऐकून विश्वास स्वतःला सावध करतो. जे जलपरीतून स्वतःला मुलीत रूपांतर करू शकते, ती अजून खूप काही करू शकेल. मला स्वतःला सावध राहावे लागेल. स्वतःशी असा विचार करून तो तिला म्हणतो, तू माझ्या पहिलीत आहेस, त्यामुळे मी सांगेल तसं होईल. आधी तू इथे काय करतेस ते सांग. मी मी त्या डोळ्यात अटकले होते. मी इथे खूप लांबून आले आहे. मी वेगळ्या ग्रहावर राहते. माझ्या ग्रहाचे नाव ह्युगो आहे. ह्युगो, कुठे येते हे? येत नाही. तू मला सोडव. सोडलं असतं तर मी तुला इथल्या अजून काही गोष्टी दाखविते ज्या तू कल्पनाही करू शकत नाही. विश्वाला वाटते हिने आपल्याला इथे बरेच काही बांधून ठेवले आहे. त्याची आपल्याला मदत होईल. त्यामुळे तो तिला सोडतो. तो द्रव्यात जलपरी कशी झालीस? मी नाही झाली, ते जादुई द्रव्य आहे. इथे तुला ज्या वेळी ज्या गोष्टीची गरज असते ते तुला आपोआप मिळते. तसे मला या द्रव्यात पोहता येत नव्हते, म्हणून मी मासा झाले. म्हणजे मी द्रव्य तपासले ते H2O आहे. आपण जे प्यायला वापरू शकतो. खूप सौम्य आहे. H2O का? ते पाणी आहे. विश्वा आनंदाने उद्गारला. म्हणजे इथे खरंच मानवी जीवन आहे. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती त्याला म्हणते, चल मी तुला इथली सर्व सृष्टी दाखवते. ते दोघे निघतात. विश्वाला आपण पृथ्वीवरच फिरत आहोत असा भास होतो. मोठे मोठे डोंगर, सर्वत्र हिरवळ, नजर जाईल तिथवर मोकळे आकाश आणि जमिनीतले हिरवा शालू नेसलेला. समोर एक मोठे पहाड असते. तिकडे त्या पहाडावर काय आहे? गेलीस का कधी इतक्या लांब? विश्वा तुहिराला उत्सुकतेने विचारतो. जायचे तुला? ते भोया उंचावत विचारते. विश्वा मान हलवतो. हो म्हणतो. तुहिरा आपले हात पसरवते आणि त्याला म्हणते, धावत ये तिथून आणि उडी मार. काय? इतक्या उंचावरून उडी मारू? वेळ लागली की काय? बघ तुला काय वाटते? असे म्हणताच ती आपले हात पसरवते आणि धावत पहाडाच्या चोटीवरून उडी मारते. विश्वा धावत जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण उशीर झाला असतो. तिने उडी मारलेली असते. ती परत एका पहाडावर गिरक्या घेत जाते. विश्वाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. तुहिरा एक पक्षीसारखी उडत असते. तिला पंख आलेले असतात. तो ओरडून ओरडून तिला विचारत असतो, तू पंख कुठून आणलेस? माझ्यावर विश्वास ठेव आणि उडी मार. तुहिरा आनंदाने सांगते. विश्वा धावत येऊन हात पसरून उडी मारतो. तसे त्याचे हात पंखात बदलतात. वाव! तो जोरात किंचाळतो. तुहिरा, मला खूप मजा वाटते. ते दोघे उडत उडत समोरच्याच्या त्या पहाडावर पोहोचतात. म्हणजे इथे काय आहे? आपण आत्ताच अनुभवलेल्या जादूचे संशोधन करू इच्छित. विश्वा म्हणाला. म्हणजे जसे मी कल्पवृक्षाबद्दल ऐकले होते तसे? इथे आपल्या आपल्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होतात? तुहिरा त्याला म्हणाली, सर्व इच्छा, पण साफ मनाने मागितल्या तर. काही संकोच करत विश्वास म्हणाला, मग मग तू या तळ्यात का अडकून होतीस? बाहेर येण्याची इच्छा नव्हती का तुझी? झाली होती ना, म्हणून तर तू आलास. इथे तुहिराचे बोलणे ऐकून विश्वाचे डोळे चमकतात. तिच्या बोलण्यात ही तथ्य असेल, तो स्वतःशी विचार करू लागला. पाण्याचा एक मोठा झराही असतो.
त्याचा खळखळ पाणी पडतानाचा आवाज ऐकून ते दोघे त्या दिशेने जातात. समोर बघतात तर मोठा पांढरा शुभ्र पाण्याचा झरा होता आणि झऱ्याच्या खाली मोठे तलाव. विश्वा त्यात जाऊन मनसोक्त उडी मारतो. त्याच्या पाठोपाठ तो हिराही पाण्यात उडी मारते. मत्स्यासारखे जलतरंग क्रीडा करून येतात. दोघे पकडापकडी खेळतात. मत्स्यासारखे पोहून झाले, पक्ष्यासारखे उडून झाले. मला ना या वाऱ्यासोबत धावायची इच्छा आहे, घोड्यासारखी. पूर्ण होईल? विश्वा तिच्याकडे बघत म्हणाला. धावून बघ, ती खांदेवर करत होऊ शकते, अशी म्हणाली. असे भाव देत त्याला म्हणाली. पण हे सर्व कसे शक्य आहे? इथे काय रहस्य आहे? कोणती शक्ती आहे? वैज्ञानिक साहेब, कधी कधी मनसोक्त काही अनुभवही घ्यायचे असतात. तुहिरा त्याला निहारत म्हणते. विश्वा धावायला सुरुवात करतो आणि जसा जसा तो धावू लागतो त्याला त्याचे पाय घोड्यासारखे झाले, वाऱ्याच्या दिशेने धाव घेत आहे असं वाटते. तो परत जुन्या तळ्यापाशी येतो. तिथली माती हातात घेतो. त्यात काही तुकडे चमकत असतात. तितक्यात तुहिराही उडत येते. त्यालाही माती निरखून बघताना पाहून विचारते, काय झाले? हे चमकणारे पदार्थ कोणते आहेत? विश्वाचे संशोधक मेंदूसारखे प्रश्न तिला विचारत असते. ते कार्बन आहे. कार्बन म्हणजे? हे हिरा आहे. विश्वा आपल्या हातातील माती झटकत त्या हिऱ्याकडे बघत म्हणाला. इथल्या मातीत हिरे आहेत? मी इथून 5-6 तरी घरी घेऊन गेलो तर पृथ्वीवरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होईल. तुझ्या मनातले विचार ओळखले. तुला अजूनही परत जायचे आहे? अर्थात. मी इथे फक्त 7 दिवसासाठी आलो आहे. माझी लोक माझी वाट पाहत आहेत. तुझी लोक? खरंच? कोण तुझी वाट पाहत आहेत? 7 दिवस? 7 दिवस कधीच होऊन गेली तुझी, तुझ्या पृथ्वीवरची. काय? कसे काय? ते शक्य नाही. रात्र तर झालीच नाही. तू ओमिक्रॉनवर आहेस. हा तारा आहे. याला स्वतःचा प्रकाश आहे. इथे रात्र कशी होईल? तुहिरा त्याला स्पष्टीकरण देत म्हणाली. विश्वाला धक्का बसतो. आपण इतके महत्त्वाचे कसे काय विसरलो? कसे झाले हे? पण मला माझ्या टीमला सांगावे लागेल. इथले हे जादुई जगताना दाखवावे लागेल. खरंच? म्हणजे या विश्वाची सुंदर सुंदर विश्वाची सुद्धा तुला पृथ्वीसारखी दयनीय अवस्था बघायची आहे? विश्वा तुहिराकडे अविश्वासाने बघतो आणि विचार करतो. हिला कसे हे सर्व माहीत? पृथ्वीवर तर ही कधी आलीच नाही. मग दयनीय अवस्था आहे पृथ्वीची का म्हणते? तो मनात विचार करत असतो. ह्युगो वर आम्ही मनातले ओळखू शकतो. तुहिरा त्याच्या चलबिचल मनस्थिती पाहून आपल्या रस्त्याचा खुलासा करते. काय? विश्वाचा परत विश्वास बसेना. तुझे डोळे पापण्या तुझ्या मनात चाललेल्या भावना प्रमाणे हालचाल करतात. मला त्या वाचता येतात. त्यामुळे तू काही बोललास नाही तरी मी तुझ्या मनातले ओळखू शकतो. तू जेव्हा त्या हिरव्या पहाडात तिथल्या हिरवळीत जास्त स्वच्छंद वावरत होतास, तेव्हा तुझ्या मनातले चाललेले विचार हे मला कसे कळले? तुलाही असेच वाटते ना, की पृथ्वीवर जेव्हा जीवनाची सुरुवात झाली असेल, पृथ्वी पण इतकी सुंदर असणार? विचार करत तो हे कबूल करतो, की हे हो, त्याच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले. पण हे मस्त आहे, मनातले ओळखणे. खरंच, वा! मला शिकवशील नक्की? पण एका अटीवर. अट? कसली? शंकेने विश्वा विचारतो. तुझ्या जागाबद्दल मला अजूनही कोणालाही काही सांगायचे नाही. तुहिरे आपली अट सांगते. मी भले नाही सांगणार, पण तुझ्या ग्रहावरचे लोक इथे आले म्हणजे माझ्या ग्रहाचे लोक हे समजून शांत आहेत की मी इथे मेली. मी ह्या पाण्यात अडकलेली असल्याने त्यांना इथले काही सांगू शकले नाही. विश्वास स्वतःशीच हसला. आपण एका अशा जागी आलो आहोत जिथे आपल्याला पाहिजे ते सर्व काही आहे. तो विचारात मग्न असतो. तेव्हा तो हिरा म्हणते, हो नक्की. काय? विश्वा गोंधळून विचारतो. कारण तो काही बोललेला नसतो. आपण या जगाचे सौंदर्य असे जपून ठेवूयात. इथे कोणती संशोधन नाही, काही काम नाही होणार ना. ना होणार. विश्वा तिच्याकडे बघत राहतो आणि त्याच्या लक्षात येते हिला मनातले विचार कळतात. ते लक्षात येताच तो विचार करतो. मला आता मनातल्या मनात विचार करताना सावध राहावे लागेल. तुहिरा कळून हसते. विश्वाचा परत गोंधळ उडतो. अगं, एक सांगू? तू ते यंत्र घेतलेस ना माझ्याकडून? तुला न कळता न बोलता सगळं कळते.
मला कळते, पण मला थोडीच तू कळते. तुला तर त्याची गरज लागली असती ना? विश्वा विचार करत म्हणाला. पण हे डेंजर आहे. म्हणजे मी मनात कोणताही विचार करू शकत नाही. करू शकतोस, पण मी नाही सांगणार कसे मला. तुझ्या मनातले सर्व काही कळायला हवे. विश्वा नाराज झाला. अरे, मी तुला विचार ओळखताना येताना सांगितले, तेव्हाच उपायही सांगितला. मी डोळे वाचून मनातले ओळखते. तू डोळे बंद करून विचार कर, तर कसे ओळखता येईल मला? अरे हो, विश्वा, आनंदाला लोक एकांतात शोधतात. पण आपण तर एकांतातच आहोत. आपण बोर होऊन जाऊ. आपण आपले छोटेसे विश्व इथेच निर्माण केले तर? तुहिरा आपला विचार मांडत म्हणाली. जे विश्वालाही पटते. तो तिच्या विचाराशी सहमती दाखवतो. विश्वाचे यान हे त्याचे घर बनते. तिथल्या वनस्पती खाऊन ते आपला उदरनिर्वाह करू लागतात. तिकडे पृथ्वीवरचा विश्वाचा बरेच दिवस काही संपर्क होत नसल्याने पृथ्वीवर ओमिक्रॉनकरांना निषेध क्षेत्र घोषित केले जाते. विश्वा इतिहासात सामील झाला असतो. त्याच्या बहादुरीचे किस्से एक दुसऱ्याला सांगतात. कसा तो एकटा त्या ताऱ्यांच्या संशोधन करायला गेला. अमेरिका सुद्धा ओमिक्रॉन जीवन जगणाऱ्या योग्यतेच्या शक्यतेच्या यादीतून काढून टाकते. ओमिक्रॉनवर तो हिरा, मी तुला या आकाशगंगेच्या सर्व ताऱ्यांना साक्षींना मानून जन्मोजन्मीसाठी स्वीकारतो. ते शक्य ऐकून ते वाक्य ऐकून तुहिरा हे ऐकून त्याच्या कुशीत शिरते. दोघे असे विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतात, ज्याने पुढची 1000 वर्ष, 10,000 वर्षे या बेटांवर निसर्ग सौंदर्य टिकून राहील. आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला निसर्गाची जाणीव राहावी म्हणून ते पृथ्वीच्या संशोधनाचा कहाण्या बनवतात. त्यांनी मानवजातीला झालेल्या कष्ट आणि कसे मानवाने स्वतःला काळ निवडला हे दर्शवितो. तो कहाण्या तिथे प्रचलित करतात. त्याने पुढची पिढी आपल्याजवळ असलेल्या निसर्गाच्या संपत्तीचा मान ठेवेल. विश्वा जेव्हा मिशनवर आला होता, त्याला त्याच्यासाठी इतके सुंदर विश्व वाट पाहत होते हे माहीतच नव्हते. विश्वा आणि तुहिरा या ताऱ्यांच्या बेटाला आपले प्रेमाचे बेट बनवतात.